पृथ्वीवरती सगळ्यात पहिले आपला आता चर्चा झाली त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या पद्धतीचं ब्लॅक होल सारख्या गोष्टी अर्थच्या स्पेसमध्ये ब्लॅक होल सारख्या खूप साऱ्या गोष्टी घडल्या. त्या घडल्यामुळं स्पेसमध्ये वेगवेगळ्या प्रकार तयार झाले. त्याच्यामध्ये सन तयार झाला, त्याच्यामध्ये अर्थ तयार झाली, आणखी वेगवेगळे ग्रह तयार झाले. मग ते ग्रह तयार झाल्यानंतर स्पेसमध्ये त्यांना ज्यावेळेस ब्लॅक होल सारखे एक्सपेरिमेंट किंवा ब्लॅक होल सारख्या थिअरीज ऐका येतोय मी त्याच्यापर्यंत येतोय. सुरुवात कशी झाली, पहिले स्पेस कसा तयार झाला, मग अर्थ कशी तयार झाली, मग अर्थ झाल्यानंतर एन्व्हायरमेंट कसं तयार झालं, एन्व्हायरमेंट तयार झाल्यानंतर एन्व्हायरमेंट तयार होण्यासाठी काय काय लागतं. ते एन्व्हायरमेंट तयार होण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले नेचर लागतं. नेचरमध्ये प्लांट हे नंतर आले, त्याच्यानंतर बॅक्टेरिया हे नंतर आले. निसर्ग म्हणजे हे जे वातावरण तुमच्या आजूबाजूभोवती जे तयार झालेलं आहे, सजीव आणि निर्जीव, पृथ्वी हे सगळे निर्जीव आहे. हे जे मी आता सांगतोय ना की झाड वनस्पती निर्जीव नाहीयेत. सगळ्यात पहिले पृथ्वी ही जी आहे ही एक दगडाचा गोळा आहे. आलं लक्षात? तो निर्जीव आहे. त्या निर्जीव वातावरणामध्ये सगळं जे वातावरण तयार झालं, जे गॅसेस तयार झाले, जे पाणी तयार झालं, जे सनचं लाईट जो येतोय या अर्थवरती, तो हे सगळे अबायोटिक फॅक्टर्स आहे ज्यांना आपण निर्जीव म्हणतो, ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन करण्याची किंवा त्यांना डुप्लिकेट तयार होण्याची डुप्लिकेशनची प्रोसेस याच्यामध्ये नसते. एक हायड्रोजनचा दुसरा हायड्रोजन कधीच तयार होत नसतो नेचरमध्ये, नाही होत. फक्त हायड्रोजन जो आहे, फॉर एक्झाम्पल जो अबायोटिक फॅक्टर आपण हायड्रोजन म्हणलं, तर तो हायड्रोजनचं तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे एक हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि वेगळं त्याचं नेचर तयार करतो, वेगळं काम करतो. परत त्याचं बॉन्ड ब्रेक होतात, परत हायड्रोजन मोकळे होतात. फॉर एक्झाम्पल आपण आता वॉटरचं एक्झाम्पल घ्या. H2O, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र आला का वॉटरचा एक ड्रॉप तयार होतो. म्हणजे वॉटर सुद्धा अबायोटिक फॅक्टर आहे आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सुद्धा अबायोटिक फॅक्टर आहे. पण हे दोन्ही अबायोटिक फॅक्टर त्यांच्यापासून एक बायोटिक फॅक्टर, एक लिव्हिंग सेल जी स्वतः रेप्लिकेट होते, जी स्वतः रिप्रोड्यूस होते, हे कसं तयार झालं. त्याच्यासाठी 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये एक मस्त एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तोच एक्सपेरिमेंट मी मोबाईलमध्ये बघतो. त्याचं नाव काय, तर त्याला अबायोजेनेसिस थेरी असं एक थेरी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे. त्या थेरीमध्ये नॉन लिव्हिंग थिंग पासून लिव्हिंग थिंग कशा तयार झाल्या हे सांगितलेलं आहे. तर तो एक्सपेरिमेंट तुम्ही 12वीला करू शकता आणि लॅबमध्ये तो परफॉर्म केला जातो. आज पण आपल्याकडं करतात, कॉलेजमध्ये पण होतो. हा तो एक्सपेरिमेंट तर तो एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलेलं आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही आता त्याच्यासाठी आपण आपल्याला हे बघावं लागेल की एक सजीव सेल किंवा एक सजीव हा त्याचं कंपोजिशन काय आहे, त्याच्यामध्ये असतं काय. तर सजीवामध्ये असतं निर्जीव गोष्टींचा एक संग्रह असतो. निर्जीव गोष्टींचा एक संग्रह असतो. फॉर एक्झाम्पल त्याचं उदाहरण दिलं की समजा तुम्ही आता एक सेल बघितलं, तुम्ही जे अमिबाचं उदाहरण दिलं मला, अमिबा आला पहिले अर्थमध्ये, तर अमिबा तयार होण्यासाठी अमिबाचं स्ट्रक्चर आपल्याला अभ्यास करावा लागेल की अमिबामध्ये असतं काय, त्याच्या शरीरामध्ये काय काय असतं. तर त्याच्या शरीरामध्ये असतं अमिनो ऍसिड्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स. म्हणजे हे 2 प्रकारचे ऍसिड जे निसर्गामध्ये निर्जीव स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, ते विशिष्ट स्वरूपामध्ये त्यांचं बॉन्ड फॉर्म करतात एकमेकांसोबत. त्यांच्यासोबत संयुग तयार केले जातात आणि अमायनो ऍसिड आणि न्यूक्लिक ऍसिड एकत्र येऊन एक पर्टिक्युलर बायोलॉजिकल स्ट्रक्चर तयार होतं, जे स्वतः रेप्लिकेट होतं एका सेल पासून दुसऱ्या सेल. आलं लक्षात?
तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं जर झालं तुम्हाला तर सायन्समध्ये असे वेगवेगळे प्राणी जे आहेत ते वेगवेगळ्या क्लासिफिकेशन मध्ये आपण त्यांना वर्गीकरण करतो त्यांचं. त्या वर्गीकरणानुसार पहिला जो जगातला जो जीव आहे तो सिंगल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपण त्याला म्हणतो, सिंगल सेल. तर सिंगल सेल ॲनिमल जर आपण विचार करायला गेलो तर दोन प्रकारचे आपल्याला ॲनिमल अर्थवरती पाहायला भेटतात. पहिला म्हणजे बॅक्टेरिया, दुसरा म्हणजे अमिबा. हे सुरुवातीचे जीव आहेत. हे सुरुवातीचे जीव आहेत. तर सगळ्यात पहिले तयार जर झालं अर्थवरती तर तो झाला बॅक्टेरिया. अमिबाच्या अगोदर बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर अमिबा सारखंच सिंगल सेल्युलर स्ट्रक्चर आहे. फक्त बॅक्टेरियामध्ये स्वतःचा डीएनए आहे, त्याच्या जो डीएनए न्यूक्लिक ऍसिड पासून बनलेला आहे, जो ऍसिड पासून बनलेला आहे, न्यूक्लिक ऍसिड पासून बनलेला आहे. ते ऍसिड न्यूक्लियस मध्ये असतं म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हटलं जातं. न्यूक्लिक ऍसिडचं न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर खूप सारं आहे. ते आहे अमिबा आपण सुरुवातीला बरोबर. हळूहळू आता या पुतळ्यावरती हजारो जीव निर्माण झालेले आहेत. हो, हे फार कसे काय तयार झाले तर आपण वेगळा एकच हे जे झाले असायला हो. पाहिजे. तर आज तुम्हाला अर्थ वरती अमिबा पण सापडतो. आज अर्थ वरती अमिबा नंतरचा जो दुसरा त्याच्या पुढचा जो स्पेसिस तो पण सापडतो, पोरीफेरा. पोरीफेराचा पुढचा जो स्पेसिस आहे सिलेंड्रेटा तो पण सापडतो. सिलेंड्रेटाचा पुढचा जो स्पेसिस आहे आर्थोपोडा तो पण सापडतो. आर्थोपोडाच्या पुढचा जो स्पेसिस आहे इकॅनोडर्मेटा तो पण सापडतो. इकॅनोडर्मेटाचा पुढचा जो स्पेसिस आहे प्रोटोकॉर्डेटा तो पण सापडतो. प्रोटोकॉर्डेटाचा पुढचा जो स्पेसिस आहे भाषेत आम्हाला सांगा की अमिबापासून जीवजंतू निर्माण झाली. आपण त्याच्यापासून माणूस कसा तयार झाला, माणूस कसा निर्माण झाला, आता कसे त्याच्यामध्ये सांगितलं जातं की माकडापासून माणसाची उत्पत्ती जशी झाली. बरोबर आहे. हो, उत्पत्तीने झाली माणसाची. माणूस डेव्हलप झाला माकडापासून. तर आजही माकडं आहेत, मग त्याच्यापासून का डेव्हलप होत नाही? नाही होत. त्याचं कारण आहे की माकडांचं किंवा माणसांचं जेनेटिक नाही 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 सेल नाही 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 सगळं याच्यासाठी नाही का तुम्हाला दोन मोठे शास्त्रज्ञ सायन्स मधले तुम्हाला त्याच्यात वाचावं लागतील किंवा बघावं लागतील. तर त्याच्यातलं पहिलं आहे डार्विन आणि दुसरा लॅमार्क. असे दोन ज्यांनी नॅचरल सिलेक्शन ही थिअरी सायन्स मध्ये सांगितलेली आहे ती की नेचर मध्ये त्याच गोष्टी सिलेक्ट केल्या जातात ज्या वापरामध्ये असतात, ज्याचा वापर कंटिन्यू केला जातो. याच्यामुळे तयार झाले की ज्या सगळ्याची रचना ही वेगवेगळी कशी झाली. आता अमिबापासून जर आपण म्हटलं की या पुतळ्यावरती सृष्टी निर्माण झाली, आता तुम्ही अमिबाच्या पुढचं बॅक्टेरिया सुद्धा म्हणतो. बॅक्टेरिया हा पहिला आहे बरोबर. त्याच्यानंतर सेकंड प्रिफरन्सला अमिबा आहे. पण याच्यानंतर या पुतळ्यावरती हे हजारो लाखो करोडो जीवजंतू आहेत. पण जेव्हा अमिबापासून असे जे निर्माण होतं ना, निर्माण व्हायची काय गरज पडली त्यांना? सगळं स्ट्रक्चर एक असायला पाहिजे ना. तर आपण सगळे वेगळे आहोत. सगळे माकडं वेगळे आहे, गाई बैल जनावर वन्य प्राणी असतील, पाण्यातील जीवजंतू असतील, इव्हन मासे मगर किंवा आकाशातले पक्षी असतील किंवा आपण हे सगळे वेगवेगळे का. त्याचं कारण आहे वेगवेगळं असण्याचं कारण एवढं आहे की जसा अमिबा तयार झाला तुम्ही म्हणता किंवा बॅक्टेरिया जसा तयार झाला मी सांगितलं, वेगवेगळे अबायोटिक फॅक्टर्स एकत्र आले. त्याच्यामध्ये काही केमिकल, काही ऍसिड, काही लाईट, काही टेम्परेचर, काही वॉटर मॉलिक्युल्स हे एकत्र आले आणि एक प्रकारचा जीव तयार झाला. तसंच इकडं पण वेगळ्या टाईपचे केमिकल एकत्र आले आणि वेगळा जीव तयार झाला. तुमच्या लक्षात आलं का? आणि हे केमिकल एकत्र येण्याची क्रिया आज पण चालू आहे. म्हणजे ज्यावेळेस पहिला बॅक्टेरिया तयार झाला तर बॅक्टेरिया तयार झाल्यानंतर काही बॅक्टेरियांसोबत दुसरे केमिकल ऍड झाल्यामुळं अमिबा तयार झाला आणि अमिबा मध्ये परत दुसरे काही केमिकल ऍड झाल्यामुळं पोरीफेरा तयार झाला आणि पोरीफेरामध्ये परत दुसरे केमिकल ऍड झाल्यामुळं अबायोटिक फॅक्टर ऍड झाल्यामुळं पुढचा स्पीसीज तयार होत गेला. अजून मला असा एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की जसं जीवजंतूचं हे प्रोडक्शन जसं निरंतर चालणार आहे, बरोबर आहे,
पण कालांतरामध्ये काय झालेलं आहे की जसं आपण डायनासोरस बघतो, हो आता डायनासोरस हजारो वर्षापूर्वी होता म्हणतात, होता. आपण बघितलं नाही. हो पण ते काळाच्या ओघामध्ये ते आता नामशेष नष्ट झाले. झालेलं आहे. हो बरोबर, आज हो. त्याचं अस्तित्व त्याचं नाही. कारण आहे की नेचरचं जे सिलेक्शन आहे, नॅचरल सिलेक्शन थेअरी हा. जी डार्विन लॅमार्कनी जी सांगितलेली आहे, दारूचा सिद्धांत. सिद्धांत जे सांगितलेले आहे ते सिद्धांत डायनासोर फॉलो करत नव्हते. या भूतलावरचं जे क्लायमेट आहे, नेचर हा, आहे, त्याला ते डायनासोर फॉलो करत नव्हते. फॉर एक्झाम्पल त्याचं चांगलं उत्तम उदाहरण द्यायचं जर झालं तर तुम्हाला जर आता थंडी वाजली तर तुम्ही अंगावरती घेता, करेक्ट. स्वतःचं संरक्षण करता. हो. तर तसा नैसर्गिक सगळ्या ह्या अबायोटिक फॅक्टर जे मी म्हणलो, केमिकल असू द्या, लाईट असू द्या, टेम्परेचर असू द्या, वॉटर असू द्या, या सगळ्यांना ते जुमानत नव्हते. त्यांचे शरीर एवढे डेव्हलप झालेले होते की ते या सगळ्या गोष्टींना जुमानत नव्हते. थंडी असू द्या, वारा असू द्या, ऊन असू द्या, काही असू द्या. पण आजही असे जीवजंतू आहेत ना, आता जसं कुठे कोण आहे, कोणते दाखवा मला. नाहीयेत. निसर्गामध्ये इतके आहेत नाहीयेत. की थंडी असते, हो. पाऊस असते, हो. वारा असतो, हो. ऊन असतो. मग त्यांचे लाईफ स्पॅन कमी ना. आता कुत्र आपले घरातले पाळीव प्राणी घ्या, त्यांना जेवायला दिलं तर ते खातात. आता हत्ती आपण धरला होता, हो कासव आहे, 100 हातीचं- वर्ष जगतो, 150 वर्ष कासव जगतो. हो. पण तो काय पाण्यात कासवाची उकळून घेतो. कासवाची निसर्गासोबतची जी इंटरॅक्शन आहे ना, हा. ती खूप स्लो आहे. त्याचं चालणं स्लो आहे, त्याचं खाणं स्लो आहे, त्याचं रिप्रोडक्शन स्लो आहे. ते स्लो असल्यामुळं त्याचं आयुर्मान मोठं आहे. तो निसर्गाला फॉलो तो करतो, पण त्याच्या अर्ध्या पटीत फॉलो करतो. म्हणून त्याचं आयुर्मान वाढलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? आपण काय म्हणतो, साधं सांगतो तुम्हाला, निसर्गाला जर तुम्ही फॉलो केलं तर निसर्गानं तुम्हाला जेवढं आयुर्मान दिलेलं आहे तेवढं तुम्हाला मिळणार. जेवढं दिलेलं आहे. बरोबर. त्याचा जर तुम्हाला चांगला एक्सपेरिमेंट जर करायचा असेल तर सोपं उदाहरण सांगतो. एखादा कुत्रा पाळल्यानंतर त्याचं आयुर्मान जे निसर्गाने दिलेलं ठरवलेलं आहे 12-20 वर्ष नाही. 12 ते 15 वर्ष. तर जर एखाद्या कुत्र्याला तुम्ही व्यवस्थित रोज आंघोळ घातली, त्याला व्यवस्थित रोज मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स, लिपिड सगळ्या पद्धतीचे त्याला व्यवस्थित खानपिन दिलं, त्याचं सगळी व्यवस्था जशी त्या बॉडीनुसार, त्या गरजेनुसार त्याला सगळं व्हॅक्सिन दिले गेले, त्याला जे इन्फेक्शन होतात नैसर्गिक ते सगळं त्यात तुम्ही रोखलं तर त्याचं आयुर्मान नक्कीच मी सांगतो 5 वर्षांना वाढल. 20 ते 25 वर्षापर्यंत तो जगल. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की तुम्ही निसर्गाला जर फॉलो केलं, निसर्गानं आता बाहेर गेल्यानंतर सांगितलं की ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे, तर तुम्ही स्वतःचं संरक्षण जर त्या उन्हापासून केलं तर तुमचं आयुष्यमान नक्कीच हे 100 वर्षापर्यंत टिकल. तर आता मला सांगा की भौगोलिक परिस्थितीनुसार क्लायमेट बदलत जातं, बरोबर. तर आता भारतामध्ये 3 ऋतू आहेत, हा, जसं की आपण इकडे बघितलं समजा युरोपमध्ये युरोपमध्ये दोनच ऋतू आहेत. हो. आणि जसं आपल्या भारतात, आपण उत्तर भारतात जर बघितलं हो तर तिथं मॅक्झिमम थंडी असते. हो. बरोबर तर आहे. त्याच्यासाठी ते नाही का ड्रिंकिंग करतात, जास्त अल्कोहोल हे कन्झम्पशन केलं शरीराला नीड नाही त्याची. गरज आहे ना, कारण काय? बाहेरचं जे वातावरण आहे ना, बाहेरचं वातावरण हे थंड आहे. जाताय ना. कोण म्हणलंय जात आहे त्याला? त्या 6 महिन्याच्या थंडीच्या काळाला स्वतःची बॉडी क्लायमेट कंडिशन टिकवण्यासाठी तर हे पुरुष करतात, महिला कुठं करतात? महिला पण करतात ड्रिंकिंग. हो का? हो, युरोपमध्ये. तर काही काही क्लायमेट मध्ये आता सांगतो की आपण माणसाचं जे आयुर्मानाच्या संदर्भात सांगितलं की भूतलावरती मानव हा माकडापासून निर्माण झाला. तुम्ही म्हणताय की हे माकडापासून आपण नाही झालं. माकडापासून निर्मिती नाही झाली. आता तुम्ही म्हणताय निर्मिती नाही म्हणता येणार आपल्याला. माकडांची जी डेव्हलपमेंट झालेली आहे ते डेव्हलपमेंटचा रिझल्ट माणूस आहे. आज माणूस आहे. तर या भूतलावरती आपण आणि हे एक्सपेरिमेंटली कसं सिद्ध झालंय की ओरंगटांगची जी स्पेसिस आहे माकडांची, त्या ओरंगटांचा जो जीन आहे तो 99% जीन ह्युमन जीन सोबत मॅच करतो. आता इथे आहेत ओरंगटांग आहेत ना, दुसरे सुद्धा आहेत. गोरिल्ला तर मग- माकड आहे. मग आता ओरंगटान बघा तुम्ही, 4 पायावर पण चालतो आणि 2 पायावर पण गोरिल्ला चालतो. पण चालतो ना. गोरिल्ला पण 2 पायावर चालतो आणि 4 पायावर चालतो. त्यांची काय प्रोसेस हळूहळू का त्या परिवर्तन होते ते त्याला इव्होल्युशन म्हणतात. त्यांची का नाही होत, तर त्यांना गरज नाहीये. कसं असतं, आपल्याला गरज होती. एक लक्षात घ्या की असं समजा या पृथ्वीवरती 100 माकडं आहेत, 100 ओरंगुटांग आहेत. त्यापैकी 50 जणांचा एक कळप आहे, 50 जणांचा एक कळप आहे. 50 जणांचा जो ओरंगुटांगचा कळप आहे ए नावाचा,
त्यांचं जीवन मजेशीर चालू आहे. आणि 50 ओरंगटांचा जो बी ग्रुप आहे त्यांचं जरा स्कॅरसिटी चालू आहे. फूड त्यांना मिळत नाहीये, त्यांना एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मिळत नाहीये, ऊन वाऱ्याचं त्यांना प्रोटेक्शन मिळत नाहीये. प्रिडेशन म्हणजे त्यांना भक्षण करण्यासाठी जे शिकारी प्राणी आहेत त्यांच्यावरती जास्त आक्रमण करतायत. तर त्यांचं जीवन जे आहे ते सुखमय नाहीये, त्यांचं संघर्षमय जीवन आहे. 50 ओरंगटांचं. तर हे जे 50 ओरंगटांग आहे तर हे ए स्पीसीची जे आहेत 50 जण हे झाडावरच राहतात. हे झाड सोडून कधी आलेच नाही, कारण त्या झाडाने त्यांची सगळी नीड भागवलेली. पण हे जे आहेत यांची नीड भागत नसल्यामुळं हे याच्यातले काही झाडाचे जमिनीवरती आले, जमिनीवरचे काही पाण्यात गेले, काही डोंगरावर गेले, काही वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये गेले आणि स्वतः सर्वाइव्ह व्हायला लागले. मग ज्या वेळेस त्यांचं बाजूचं सभोवतालचं, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कोकणात गेले किंवा कोकणात गेल्यानंतर जास्त करून तुम्हाला तिथं खायला काय मिळेल? फिश, सी फूड जास्त पाहायला मिळेल. तिथे तुम्ही पुरणपोळी मागितली तर तुम्हाला थोडासा कमी प्रमाणात मिळेल. म्हणजे जसं या जे ओरंगटांग जे डिस्पर्स झालेले, डायव्हर्स झालेले, यांना जसं वातावरण मिळालं तसं त्यांनी स्वतःमध्ये अडॅप्टेशन केले. ते अडॅप्टेशन रिस्पॉन्सिबल आहे मानवीय उत्पत्तीला असं. आणि आता इथून पुढं मानव जो आहे तर तो पण सुद्धा इव्हॉल्व होतोय, पण तो जनावरांसारखं इव्हॉल्व होतोय. म्हणजे रिव्हर्स मध्ये आपण जातोय आता. मग प्रगती कुठं झाली? कोणती प्रगती म्हणतात? निसर्गाचा ऱ्हास झालाय. निसर्गावरती तुम्ही मात करू शकत नाही. निसर्गावरती मात करू शकत नाही का? मग आता हे ग्लोबलायझेशन कसं व्हायला, ग्लोबल वॉर्मिंग आपण जे म्हणतोय, ग्लोबल वॉर्मिंग आपल्यामुळे नाही होते. ग्लोबल वॉर्मिंग नेचरचा एक रूल आहे, नेचरची एक टायमिंग आहे. त्या टायमिंग मध्ये ग्लोबल वॉर्मिंग होणार. आणि यस, आपला त्याच्यामध्ये काडीचाही रोल नाही. काडीचाही रोल नाही, बिलकुल नाही. त्याच्यानंतर ऊन जास्त, टेम्परेचर वाढतोय, माणसाचं आयुर्मान कमी. त्याला पहिले आपल्या आजी आजोबा किती काळ जगत होते? 90 वर्ष, 100 वर्ष. आजही माझी आजी आहे 120 वर्षाची आहे, ती अजूनही कणखर आहे. आपलं आयुर्मान किती आहे? 60-70 वर्षापर्यंत आहे. आज आपण कोणी सांगितलं 60-70? ग्लोबल वॉर्मिंगमुळे ओझोनचा थर कमी होतोय, मानवावर तुम्ही मला आताचा एक व्यक्ती दाखवून द्या जो निरोगी आहे आणि तो 60 वर्ष मेला. आताचा तुम्ही जे म्हणता ना, माणसाचं आयुर्मान 60 वर्षाचं झालंय. 70 झाला, 80 पकडा, 80 पकडा समजा, सरासरी आयुर्मान 60-65 पर्यंत आहे. तर मला आता जे 60-65च्या वयामध्ये जे लोक मरतात त्या याच्यामधला एक असा व्यक्ती दाखवा की जो निरोगी आहे आणि तो 60 वर्ष मेला. हा, मग तुमची जी आजीचं सांगताय ना मला, तर त्या आजी जे आहेत ना, तर त्यांचं रोगी असण्याचं प्रमाण आणि या 60 वर्षी मरणाऱ्या माणसाच्या रोगी असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तुम्ही जे म्हणताय ना, दावा आहे ना, हो, हे सिद्ध करून कसं दाखवणार तुम्ही? तुमचं आयुर्मान घटायला कारणीभूत तुम्हीच आहे का? तर मला एका प्रश्न, तुमच्या आजीना तुम्ही जेवढा प्रवास केला आता तुमच्या सर्व्हिस मध्ये 20 वर्षाच्या, तेवढा तुमच्या आजीने प्रवास केलाय का? नाही केला. मग तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाताय ना. निसर्गाने तुम्हाला कुठं जन्माला घातलं होतं? तुम्ही त्या ठिकाणी आहात का? ती नीड नाही, ती तुमची नीड आहे, तुमच्या महत्वाकांक्षा आहे, तुमचे स्वप्न आहेत, तुमच्या इच्छा आहे. मग तुम्ही निसर्गाला कसं बदनाम करता? पण आपण आता हे एवढं डेव्हलप करतोय, कशासाठी डेव्हलप पाहिजे करायला? कशासाठी पाहिजे? तुमची आजी जगलेली का? पाठवलं नवीन निर्मिती का होते? कारण इंटेलिजन्स टूल जे काय म्हणतो हे आहे, त्याला काय म्हणतो आपण? त्याचं कारण सांगतो ना तुम्हाला. आता नवीन करतोय आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतोय, सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप करतोय. माणूस एक आळशी पण होत झालेला आहे. तर आपण ह्या गोष्टी आपण केल्या नाही, ठीक आहे. आता याची काही गरज नाही तुम्ही म्हणताय, बरोबर, गरज नाही. तुमची आजी जगली ना. पशुमध्ये आपल्यामध्ये काय फरक राहिला असं सांगा. कोणाच्या याच्यामध्ये? पशुमध्ये आणि आपल्यामध्ये काय डिस्टन्स आहे? मग आपण जर काहीच नाही केलं, खायचं झोपायचं आणि फक्त संतती निर्माण करायची. आता हे तर निसर्गाचं. एक लक्षात घ्या, आपल्यामध्ये माकडांमध्ये एकच फरक आहे.
पशुमध्ये म्हणतोय, माकडाचं पशु. नाव देऊ नका. ठीक आहे, पशु. पशुमध्ये सगळेच आले. हो, पशुमध्ये पशु, पक्षी. पशु आणि पक्षी यांच्यामध्ये दोघांमध्ये एकच फरक आहे की पशुमध्ये आणि माणसामध्ये एकच मोठा फरक आहे की माणसाचा मेंदू हा खूप जास्त विकसित झालेला आहे. आणि विकसित याच्यामुळे झालेला आहे की माणसामध्ये प्रत्येक अर्थवरल्या सगळ्या जितक्या पण लिव्हिंग स्पेसीज आहेत त्या सगळ्यांना डिफेन्सिव्ह मेकॅनिझम त्यांच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निसर्गानं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्राण्याला एक विशिष्ट अवयव म्हणा, एक विशिष्ट त्यांचं त्यांना एक नीट भागवण्यापुरती त्याला दिलेली आहे प्रत्येक निसर्गानं. तर तशी माणसाला जी दिलेली आहे ती म्हणजे बुद्धी. पण या बुद्धीचा वापर अतिरेक करतोय आपण असं तुम्हाला या म्हणायचंय. बुद्धीचा वापर माणूस स्वतःच्या बचावासाठी न करता स्वतःच्या महत्वाकांक्षा, स्वतःच्या काय म्हणतो आपण त्याला, गरजा, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा या विलासी जीवन जे काय असं जगण्यासाठी त्याचा वापर करतोय. त्यामुळे तुमचं आयुष्य कमी झालं. तुम्ही जे दावा केलेला आहे त्या आपण काही गोष्टी बघतोय. तुम्ही म्हणताय की मानवामुळे या निसर्गाचा असेल, नेचरचा असेल हानी होत नाही, होतच हा नाही. तुमचा दावा आहे. हो, त्याचं कारण सांगतो. या स्पेस मध्ये ऐका, या स्पेस मध्ये अर्थ एक छोटा डॉट, हो. एक छोटा डॉट, बोर्ड वरती एक छोटा डॉट असल्यासारखा अर्थचं स्ट्रक्चर आहे. Yes. आणि त्या छोट्या डॉट मध्ये तुमचं ह्युमन पॉप्युलेशन हे सुईच्या टोकाच्या पेक्षा कमी आहे. हजारो पट कमी आहे. आहे लक्षात. हो. तर इतकं छोटा हजारो पटीनं कमी असलेलं तुमचं पॉप्युलेशन इतक्या मोठ्या युनिव्हर्सला आणि इतक्या मोठ्या निसर्गाला तुम्ही डावलू शकत नाही. तुम्ही त्याला पण ते त्याचं दुष्परिणाम दिसतायत ना सर, असं कसं हे काय? दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती दिसत आहे. का निसर्ग त्यांचं त्याचं चालू आहे व्यवस्थित. कुठं चालू आहे? एक लक्षात घ्या. पहिले पाऊस एक- किती पडत होता एक climate मध्ये. त्याचा फायदा निसर्गाला काय आहे? हा? निसर्गाला आहे का तुम्हाला आहे? निसर्गाला आहे ना. पावसाचा फायदा निसर्गाला आहे. अहो मग जीवसृष्टी, नाही. वृक्ष, पशु, प्राणी नाही 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 सगळं नाही केली नाही आहे. नाही एक लक्षात घ्या. हा तेच सांगतोय मग तुम्हाला हा, सांगा ना. की सोपं सांगतो आता, एकदम सोपं सोप्या करून, भाषेत खूप सोपं करून सांगतो. एक गाव दोन तुकडे. आता निसर्गात आता आपण साधे 3 गोष्टींवरती येऊ. हो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे 3 ऋतू आहेत. या 3 ऋतूंनुसार किंवा या 3 ऋतूंची मानवीय जीवनासोबत खूप जास्त संबंध आहे किंवा गरज आहे. गरज आहे. पण ह्या 3 ऋतूंचा जो बदल आहे, जो निसर्गाने ठरवला आहे की आता तो बदल करायचा आहे, एक महिना पुढे ढकलायचा आहे किंवा एक महिना मागे ढकलायचा आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायला जायचं तर आता उन्हाळा सुरू होणार तर समजा जून मध्ये सुरू होणार, जून मध्ये संपणार, आणि पावसाळा सुरू होणार तर जुलै मध्ये सुरू होणार. असं झालं तर सगळ्यात मोठा फरक जो आहे तो तुमच्या जीवनावरती पडणार, निसर्गावरती पडणार नाही. आणि बाकीचे जे प्राणी आहेत, मानव सोडला तर, ते या बदलासोबत बदल करून घेतील. पण माणूस तसं करत नाहीये. माणूस काय करतोय की ऐका, माणूस काय करतोय, माणसानं स्वतःच्या बुद्धीचा वापर करून एसी तयार केला. ज्या एसीचं टेम्परेचर तो 8 घंटे 24 घंटे एखाद्या रूम मध्ये राहिला तर त्या टेम्परेचर तुम्हाला 24 तास 24 टेम्परेचर ठेवून तो जगतोय. आलं लक्षात. या एन्व्हायरमेंटल ज्या चेंजेस आहेत, हे चेंजेस तुमच्या शरीराला तुम्ही सूट होऊ देत नाहीये. आणि तसं झालं की फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, काल पाऊस पडला ना आज अचानक ऊन पडलं, तुम्ही आजारी पडता. का पडता? तुम्हाला या 24 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची सवय झालेली आहे. 24 तास तुम्ही हे मान्यच करत नाहीये की आता हिवाळा आलाय तर आपल्याला थंडी वाजलीच पाहिजे, उन्हाळा आलाय तर आपल्याला चटका बसलाच पाहिजे, पावसाळा आला तर आपण ओल्लो झालंच पाहिजे. हे तुम्ही मान्यच नाही करत आहे. पावसाळ्यात तुम्ही भिजले की एकदा तरी? पण कुत्रे रोज भिजता, मांजरी रोज भिजता, जनावर रोज भिजता, माकडं रोज भिजता. त्यांच्या जीवनावरती या क्लायमेट चेंजचा काहीही परिणाम नाही. ऐका एक मिनिट, ऐका. ओझोनचा थर का कमी होतोय? हा, ओझोनचा थर का कमी होतोय? ओझोनचा थर याच्यामुळे कमी होतोय की नाही
कसं काय नाही म्हणतो? नाही, मी सांगतो ना तुम्हाला, तुम्हाला लोक ऐकतायत, तुम्ही हे तुम्हाला हे proof करून दाखवावं लागेल हे तुम्हाला. प्रूव्ह करण्याची गरज नाही. हे ऑलरेडी नेचर या नियतकालीन जे आहे, जे जर्नल आहे, जे जगातला जो रिसर्च चालतो त्याच्यामध्ये हे संदर्भ, या थिअरीज, हे एक्सपेरिमेंट प्रूव्ह झालेले आहे ऑलरेडी. की मानव निसर्गावर मानवाचं निसर्गावरती कसलंही कंट्रोल नाही. नाही, निसर्गावर तर नाहीच ना. हा, आणि मानव निसर्गाचं काहीही वाकडं करू शकत नाही. हे मी डंके की चोट पे बोलतो. नाही, माणूस करू शकत नाही हो, पण माणसांमुळे नाही, या निसर्गाचं संतुलन बिघडते असं मला म्हणायचं. अजिबात नाही. माणसांमुळे निसर्गाचं संतुलन बिघडत नाहीये. निसर्गाचं जे चेंज होत आहे संतुलन, त्यामुळे माणसाचं आरोग्य बिघडतंय. हे लक्षात घ्या. म्हणजे निसर्गाचं बदललं ते निसर्ग ठरवणार. ठरवणार की त्याला चक्र बदलायचं की नाही बदलायचं. पण हे तर रोटेशन आहे ना, हे कंटिन्यू बदलणार. कसं बदल? हे बदलणार. ऊन पडला की पावसाची वाफ होते, हा, ढगवतात, हो. ढगवतात, पाऊस पडतो. हे चालूच हे राहणार. आपण बघितलं. हो, किंवा पण हे आधी तुम्ही चक्र बदलते, ठरवलंय. साप समुद्राला खात हे- असते, हे- हे शिकार करत हे असते. हे माणसांनी ठरवलंय की उन्हाळा हा मे मध्ये सुरू झाला पाहिजे, सॉरी संपला पाहिजे, संपला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जून मध्ये पावसाळा लागलाच पाहिजे, झालाच पाहिजे. तेव्हा आपण ठरवलेलं आहे. हा, त्यामुळे निसर्ग त्याच्या पद्धतीने करत आहे. त्याच्या पद्धतीने तो करणार. तुम्हाला त्यानुसार बदल करावा लागणार स्वतःमध्ये. आता साधं उदाहरण, हा, साधं आणखीन एक उदाहरण. तुम्हाला सांगतो, आता आपण म्हणतोय की आपण निसर्गावरती आपण काहीच बात करू शकत नाही, निसर्गाचा आपण वाकडी करू शकत नाही. तुमचं बरोबर आहे, हो, पण आपण निसर्गाची हानी करत नाही अशीच तुम्हाला म्हणायची. हो, बरोबर आहे. हो, पण आता आपल्या आजोबा पंजोबा असतील, आपण हो. लहान असताना बघितलं हो. असेल की ते झाडी जंगल होतं आणि एक महिना पावसाळा चालायचा. हो. बरोबर आहे. हो. आता तुम्ही सायन्सचे आहे, तुम्हाला हो. माहिती आहे. हो. म्हणजे एक माझा एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझा प्रश्न आहे हम्म. की बाबा, जेव्हा तुमचं झाड वगैरे असेल, झाडी असेल, तिथे हवाचा दाब कमी होतो, हवा अडवल्या जाते, तिथे ढग थांबल्या जातात, म्हणून त्या ठिकाणी पाऊस पडतोय. आता आपण जलाच्या ठिकाणी भागात राहतोय, अहो, आमच्या गावाकडे हिंगोलीला पावसाने कधीच आला नाही आणि इकडे पाऊस नाही. त्याचं कारण काय आहे? आता की इकडे भाग नाही, झालं. वृक्ष नाही, झाड नाही, बरोबर. थांबत नाही. हे आपण हे जे तुम्ही मिथॉलॉजिकल जे ऐकलेलं आहेत ना, आता त्याला मी छेद कसा देतो ते पहा. हा, आता सगळ्यात पहिले तुम्ही लहानपणी आपण शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना शिकलेलो आहे की पाऊस कसा पडतो. सांगा मला, आता कसा पडतो पाऊस? समुद्रामध्ये ते पाणी असतं. समुद्र म्हणण्यापेक्षा पृथ्वीवरती जे पाणी आहे त्याची वाफ होते. ती वाफ ढगात जाते. ढगात गेल्यानंतर तिथं थंड हवा लागते. थंड हवा लागल्यानंतर त्याचं परत पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि ते पडतं. मग आता तुम्ही मला एक प्रश्न द्या, गंडे सर, तुम्ही पण उत्तर द्या. सरांच्या म्हणण्याप्रमाणे झाडाची कत्तल झाली, सरांच्या म्हणण्याप्रमाणे डोंगर दऱ्या आपण डोंगर कापू राहिलो, त्याच्यामुळं हे ढग अडवल्या जात नाही, हे डिस्पर्स होऊ राहिले, पळून चालले, म्हणून पाऊस पडत नाही. पवनचक्की आहे, त्याच्यामुळं पवनचक्क्या लावल्यामुळं हे ढग पळून जातात आणि पडत नाही. मग मला एका प्रश्न द्या सर, हे ढग जाते कुठं? हे पाणी जातं कुठं? तिथे जंगल आहे पुढे, तिथं जाऊन पडतं. मग तुम्ही कसं म्हणू शकता पाऊस पडाना? तो पडणार. जितकं पाणी बाष्पीभवन होऊन हे वरती आभाळात जाणार, तितकं तर पडणार ना खाली. प्रत्येक ठिकाणी नाही पडत. ते तुमची गरज आहे ना. मग तुम्ही ठरवलं ते. तुम्ही इथं घनसावंगीत येऊन राहता, तुम्ही इथे येऊन शेती करता, इथं पाणी पडत नाही, तर तुम्ही निसर्गाला कसा दोष देऊ शकता? निसर्गाला दोष म्हणजे मानवाला दोष देतो, निसर्गाला नाही म्हणतो आपण. निसर्गाची हानी करतोय म्हणतो आपण. तुम्ही निसर्गाची हानी नाही करते. तुम्ही तुमच्यामध्ये तुम्ही निसर्गाची हानी करत नाहीये, तुम्ही स्वतःची हानी करताय. मानव हा माणसाची हानी करतो. हा, पाणी पातळीची स्थिरता वाढते. आज 100 फुटापर्यंत पाणी सापडत नाही तुम्हाला. हो, त्याचं काय कारण? त्याचं कारण हे की तुम्ही हे मोठे जे धरणं बांधले तुमच्या पाण्याच्या सोयीसाठी, आलं लक्षात? त्यामुळं पाण्याचा जो आवागमन आहे, पाण्याचं जे झिरपणं आहे, आलं लक्षामध्ये, ते थांबलेलं आहे. नाही ना सर, नाही ना. पाणी वाहून गेलं असतं ना. वाहून जर जाताना, वाहून जातं म्हणजे ते झिरपत जातं. मग ज्या वेळेस पूर्ण चौकड पाणी झिरपलं जातं, तेव्हा पूर्ण पाण्याची जी पातळी आहे ती सारखी होते.
मग होतं काय आता आपल्याकडं जिकडं धरण आहे तेवढाच एरिया आजूबाजूचा सदन आहे, तिथं चांगलं बोरला पाणी आहे. आता पैठणच्या धरणापासून हे घनसावंगी गाव किती दूर आहे, इथं आहे का पाण्याचं पातळी? 100 किलोमीटर आहे. मग इथलं सगळं पाणी तुम्ही जे अडवलेलं आहे ते तिथं अडवलेलं आहे. म्हणूनच म्हटलं आपण निसर्गाचं संतुलन बिघडवतोय. नाही, असं माझं मत होतं. नाही तुम्ही सर. म्हणताय की नाही. निसर्गाचं काहीही बिघडत नाही. धरण बांधल्याने निसर्गाचं काही वाकड झालं? नाही मला भूकंप आला, काही आलं? मानवाला ज्या काही आता एक लक्षात घ्या, पाणी तुम्ही केलेल्या कृती सतत भोगायचं ते. या स्वतःलाच भोगायच्या आहे. निसर्गाचं काही होत नाही. नाही. निसर्ग त्याला जो बदल करायचा आहे स्वतःमध्ये तो त्याचं ठरवल. हा, आता तुम्ही म्हणशाल मग सर आता तुम्ही मला सांगा की तो बदल आपण कसा लक्षात घेतला पाहिजे किंवा त्या बदलाचा थांबवता येईल का? याच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील? हा. आपण आपल्या जीवन पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे? सांग. त्या- तर यासाठी तुम्हाला निसर्गाच्या ज्या वातावरणातल्या बदलांची जी काही स्वरूप आहेत त्या ऐका त्या बदलांची फॉर एक्झाम्पल एखादं नैसर्गिकरित्या इथं झाड उगलं तर त्याला उगू द्यायचं. ते तोडून तिथं रस्ता तयार नाही करायचा तुम्ही गरज नसताना. जितकं तुम्ही निसर्गाच्या वाटी जाणार नाहीत, जितकं निसर्गामध्ये तुम्ही काड्या करणार नाहीत, तितकं निसर्ग त्याचा जो बदल आहे जो तुम्हाला त्रासदायक होतोय तो होणार नाही. आता साधं सांगतो तुम्हाला, या रोडवरतीच हे जे जनावर आहेत ते तुम्हाला जास्त मारताना का दिसतात? कारण नैसर्गिकरित्या त्यांचा तो रूटच होता. तिथं तुम्ही तुमचा रोड मोठा केल्यामुळं तिथं तुम्ही ते बॅरियर तयार केलं आणि त्यांचं जे जीवन ते थांबवलंय. ते मान्य आहे मला, कारण आपण एसी लावली, हे लावलं, आपण आपल्या स्वार्थासाठी जैनिकलाचे जीवन जगण्यासाठी आपल्याला जसं चांगलं जीवन जगते त्यासाठी आपण काय केलं, आपल्या स्वार्थासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. चला, तुम्ही आम्हाला चालेल. धन्यवाद. एक सेकंड तुम्ही आम्हाला छान माहिती दिली. चालेल. आपण माध्यमातून प्रकाशित करतोय. धन्यवाद.